चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी कट्टाखालची गुरामवाडी येथे राहणाऱ्या रोहिणी रमेश गुराम वय वर्ष 65 या वृद्ध महिलेवर खुनी हल्ला चढवीत पोबारा केल्याची घटना घडली। अज्ञात चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात रोहिणी गुराम यांना जीव गमवावा लागला। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली। दरम्यान गंभीररित्या जखमी अवस्थेतील त्या महिलेला शेजारी व नातेवाईक यांनी ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केले। याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। पंचनामा व पुढील तपास सुरू आहे। मात्र हल्लेखोर चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घेतली आहे। कोणीच नाही ना, एकटीच होती ना ती। शाळेतून आली, हारड घातल्याने म्हणून गेले। नाही डबे नाही घेऊन झाटूक जातात। पोलिसांनी नाकाबंदी करावी आता। परिसरात काय चोरी वगैरे घडलेल्याची घटना ती तशी नाही, मग आज तशी नाही म्हणून आधी 2 मिनिटात काय आधी अशी घटना घडली आहेत का? चोरी हा विचार करतो। 4 दिवसात घडलेल्या आहेत। 4 दिवसात घडलेले शाळेत सुद्धा घडलेल्या। तरी सांगा तो चोर गावात नाही। म्हणजे किती प्रशासन सांगा, पोलीस यंत्रणा निष्क्रिय वाटतात ती बघा। ती बाजू पण अशी घटना घडलेली आम्ही तिथे गेलो ना, तेव्हा ती म्हणजे होती ती। मी तिला सांगितलं बायो तोंड उघड, मी पाणी वगैरे भरवलं आणि तिला म्हणते बोल ना, तुला काय कोणी केलं तर डोळे ढापले, तिने बोललीच नाही का। तसं आता ती व्यक्ती असली असती तर सांगा काय बघितलं आमचा न्याय मिळाल्याशिवाय ना आम्ही बॉडीक सांगा म्हणजे नेऊ काही देऊचो नाही, बॉडी हलवचो सुद्धा नाही। बाहेर गोळवण आता आम्ही इथे भाऊ आहोत, सगळे आलेलो आहोत। तिथे गुन्हेगार मिळाल्याशिवाय, तर शोध लागल्याशिवाय आम्ही बॉडी उचलायला देणार नाही। पक्का निर्णय सर्वांचा, लोकांचा सुद्धा पक्कून निर्णय, महिलांचा सुद्धा। कसं सांगा, पहिले जे लोक असत ना इलेले बाहेरचे, ते बाहेरच्या लोकांना सांगा, पोलिसांनी सांगा, म्हणजे सहकार्य असं वाटतं पोलिसांचा, तर वाटू नये आमचा काहीतरी कायदेशीर कारवाई करायची। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।